नार्को टेस्ट केली तर धनंजय मुंडे यांची दुसरी लफडी बाहेर येतील अशी प्रतिक्रिया सोलापुरातून व्यक्त करण्यात आली। सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मनोज जरांगे यांना मानणारा मोठा वर्ग आहे। मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट उघडकीस आल्यानंतर राज्यात जरांगे समर्थक आक्रमक झालेत। सोलापुरातील जरांगे समर्थक असलेले रॉकी बंगाळे यांनी माजी मंत्री धनंजय मुंडेंवर तुफान टोलेबाजी केली। नार्को टेस्टची मागणी करताय तर धनंजय मुंडे तुमचं दुसरं लफडं बाहेर पडेल अशी टीका जरांगे समर्थकांनी केली। मनोज जरांगे यांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र राज्यातील 6 कोटी समाज बांधव जरांगेंच्या पाठीमागे आहेत, त्यामुळे त्यांना राज्याकडून सरकारी सुरक्षा नको असं देखील म्हणणं यावेळी मांडण्यात आलं। माझं दादांना सांगणं आहे, दादा महाराष्ट्राचा तुमच्या पाठीशी आहे, पण महाराष्ट्रातला हा सगळा बौद्ध समाज तुमच्या पाठीशी आहे आणि दादांनी सांगितल्याप्रमाणे हल्ला होणार तर येणार तर दादा आता महाराष्ट्रामध्ये कुठला नामर्द किंवा मर्द असा पैदा झाला नाही की तुमच्यावर हल्ला करेल, तुमच्या केसाला धक्काही लागू शकणार नाही। हे करू शकतील तर तुमच्या अन्नपाण्यात काय तर घातपात करण्याची शक्यता आहे, पण असा कुठला मर्द पैदा झाला नाही। माझं त्या सांगणं आहे त्या मुंडेला की बाबा तू जेवढे गावगुंड गोळा केला आयुष्यभरात 30-40 वर्षात किंवा राजकारणात जे बी लोक जमवला तेवढी लोक फक्त दादा अंतरवाली सराटीतून या दौऱ्याला निघाले सांगायला ठेवलेत दादाने, तर तू त्यात पाकडेवारीची आग बांधवली। ऑडिओ क्लिपची तुम्ही शहानिशा करा। आणि दादाने प्रेस घेतल्या आणि प्रतिप्रेस घेतली। मला वाटलं प्रतिप्रेस घेऊन काय तर माफी मागते काय काही करते काय, ही मराठी कलाकार आहे नाटकातला, याला नाच मराठी लोकांचाच आहे। ते हात वारे करून असं नाही तसं नाही मी हे करतो माझं ते करा। अरे बाबा तू नार्को टेस्ट सीबीआय टेस्ट आणि कुठं सीबीआय चौकशीनं ब्रेन मॅपिंग करा म्हणाल ते ब्रेन मॅपिंग शब्द तर मी पहिली वेळा ऐकलो। अरे बाबा तुला माहित आहे तुझी सत्ता ह्या गोष्टी होत नाही त्या, ह्या टेस्ट सगळ्या होत नाही त्या, तुला खरंच करायचं असेल आमदारकीचा राजीनामा दे या गोष्टी करा म्हणून, आणि तुला मोठं चुकला तू नार्को टेस्ट म्हणाला। ह्या नार्को टेस्ट जर तू केला तर तुझ्या ज्या मागच्या इतिहासात जे तू काय लपडी करून ठेवला ती सगळी तिथं बोलून बसतील, करायला जातील का येईल सगळं बाहेर। आणि दादानी तर पहिला सांगितलं की त्यांना जे सांगितलं पहिला माझं करा मग त्यांचं करा, तर ह्या गोष्टी खोट्या असू शकत नाहीत ना साहेब। एवढा मोठा हा ढाण्या वाघ असं बोलू शकत नाही साहेब। 6 कोटी जनता माग आहे साहेब, कुठलं Z+ आणि B+ घेऊन बसला, या गोष्टीसाठी या गोष्टी करायची गरज नाही साहेब।